नमस्कार मैत्रिणींनो, आपण बेसन बनवायचं साहित्य आहे टमाटर, कांदा, लसूण आणि कढीपत्ता. आपण गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये मोहरी तडतड होण्यासाठी पोसट हे करायचे. आपल्याला त्यात कांदा, कढीपत्ता, मीठ घालून आपल्याला मिश्रण करायचे. परत टमाटर त्यात टाकायचं आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला ते झाकण करून ठेवायचं आहे. 2 मिनिटासाठी झाकण करून ठेवलं की परत लगेच काढायचं आहे. परत एकजीव करून घ्यायचं आहे त्याचा. आणि परत आपल्याला ते मसाला पेस्ट केले आहे ना आपण, मिरची आणि जिरेची, त्याची पेस्ट टाकायची आहे आपल्याला. परत एकजीव करून घ्यायचा आहे. परत झाकण ठेवायचं आहे परत 2 ते 3 मिनिटासाठी. परत काढून त्यात आपल्याला जे बेसन आपण पाण्यात मिक्स केलं ना, ते बेसन त्यात टाकून आपल्याला परत मिक्स करत राहायचं आहे ते, ज्याने खाली चिटकू नाही किंवा गाठ्या होऊ नाही. त्यामुळे स्लो गॅसवर आपल्याला ते बेसन हलवत राहायचं आहे, ज्याने गाठी होऊ नाही आणि चिटकू नाही. हे बघा, आपलं घट्ट झालेलं आहे बेसन, खूप छान झालेलं आहे. 2 मिनिटात झाकून ठेवून परत काढूया. परत परत मिश्रण करूया त्याचं. आणि ते झाले की आपण प्लेटीमध्ये सेव करूया. हे बघा, आपलं खूप छान झालं आहे, चविष्ट बेसन झालेलं आहे, खूप छान झालं आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा, कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.